ट्रस्टीनं धक्काबुक्की करतात, ट्रस्टीनं धक्काबुक्की सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रस्टीनं धक्काबुक्की सुरू आहे. पोलीस कर्मचारी आले, पोलीस कर्मचारी त्यांना बाजूला करतायत. हे धर्मदायक साहिक स्थळ पाणी करा आलेलो आहे. ह्या मंदिराचं मेजरमेंट फक्त घेणार आहोत आणि तसा स्थळ पाणी आम्हाला वरती द्यायचं. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आदेश हे जे पाहणी सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये मोजणी केली जाते आहे. हे जैन मंदिर आहे जे महाराष्ट्रानं बघितलं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी हे जे कर्मचारी आलेले आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, ते पाणी करण्यासाठी इथं आले. त्यांच्या हातामध्ये बऱ्याचशा फाईल. अक्षय, काय नेमकं करणार आहे ते? जे मंदिर इथं अस्तित्वात नव्हतं, म्हणजे ॲग्रीमेंट टू सेलच्या दरम्यान किंवा ज्यावेळेस परवानग्या घेतल्या ज्यावेळेस मंदिराचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता, म्हणजे आम्ही ते सर्व पुरावे दिले. तर चॅरिटी आयुक्तांनी यांना खाली आदेश दिले तर मंदिर खरंच आहे का, त्याची साईज किती आहे, ते कधीपासून आहे, कोण चालवतं, याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी इन्स्पेक्टर आज आलेले आहेत. ओके, ते मीटर घेऊन आलेलं दिसतं तुम्ही. मेजरमेंट आधी तुम्ही मेजरमेंट घेणार, जे आयुक्तांचे आदेश आहेत त्याप्रमाणे मंदिर बोलणार. पहिल्या फाइंडिंग मध्ये तर मंदिर दिसत आहे, स्ट्रक्चर किती बाय किती आहे, पण पहिल्या फाइंडिंग मध्ये मंदिर तर आहे. जी ऑर्डर मी वाचली आहे, आमच्या सगळ्या गोष्टी येतील. न्यायप्रविष्ट असल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांच्या मर्यादेत ते बोलतात. पण मीटर तरी बाकी काय काय आणलंय तुम्ही? मेजरमेंट करतोय सर. जस्ट आता हे इथं मंदिर नाही असं त्यांनी सांगत होते आणि ह्याच मंदिरावर त्यांनी कर्ज काढले 70 कोटी. आमची मूर्ती मेजरमेंट तुम्ही बघत आहात की जैन मंदिराचं मेजरमेंटचं काम सध्या सुरू झालेलं आहे. श्री मुरलीधर मोहोळ यांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे. त्यामुळे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघत आहात की ज्या दृश्यामध्ये तुम्हाला दिसतंय. अक्षय, हे असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मंदिर तर आहे कमीत कमी. तो मंदिर आहे ना, आणि हे आजपासून नाही आहे, 1958 पासूनही मंदिर आहे. परंतु कोणालाच परवानगी देत असताना महानगरपालिकेला असेल, चॅरिटीचे जे लोक आहेत त्यांना आधी दिसलेलं नव्हतं, आणि आता त्यांच्याच नोटिसीद्वारे आता परत ते खाली बघायला आलेले आहेत. एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला निकेतन, ह्या बाजूला या. जेव्हा 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 हे आपल्याशी बोलतील ट्रस्टी त्यावेळेला आपण बोलूया. हे जे मेजरमेंटचं काम सध्या सुरू आहे ते तुम्ही बघत आहात की त्या मेजरमेंटमध्ये पूर्व पश्चिम किती नोंद आहे, पहिलं मेजरमेंट किती आहे, पूर्व पश्चिम किती आहे, ह्या सगळ्याच्या नोंदी घेतल्या जात आहेत. मला वाटतं जैसे थे ऑर्डर नंतर अक्षय बऱ्यापैकी स्थिती सुधारलेली नाही. सुधारलेली म्हणजे हे खूप मोठी या इकडे या तुम्ही ट्रस्टी आहात. आय एम सॉरी तुम्हाला हे करतो. तुम्ही ट्रस्टी आहात बरोबर, आणि तुम्ही असं बोललात की कोर्टात जे चाललंय त्याप्रमाणे सगळं चाललं बरोबर, जे होईल ते कोर्टात होईल बरोबर. या सगळ्या व्यवहाराशी मुरलीधर मोहोळांचा काय संबंध? मला कल्पना नाही. मी काही सांगू शकत नाही. कशासाठी नाही ती बात. अहो, ते ट्रस्टी आहेत. ह्या व्यवहाराबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले. पण माझ्या माहितीनुसार जे काही केलं गेलं ते कायदेशीर दृष्ट्या केलं गेलेलं आहे. त्याची मोजणी केली गेली, व्हॅल्युएशन केलं गेलं, जाहिराती दिलेल्या आहेत बरोबर ना. हाच तुमचा स्टँड. जे न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना ट्रस्टीनी किंवा अपोनंटनी समाज माध्यमासमोर काही भाष्य करावं असं मताचं मी नाही. त्यामुळे मी ह्याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकतो. मेजरमेंट सुरू आहे, मेजरमेंट तर सुरू आहे. मेजरमेंट सुरू आहे, साक्षीदार म्हणून कायदेशीर प्रक्रिया आहे, चालू दे ना. खरं तर मी वैयक्तिकरित्या जातपात पाळत नाही. काही जणांचं मत असं की काही ट्रस्टी असतात की ते जैन नसताना ट्रस्टी आहे. हाऊ इज दिस? आता त्याला त्यांचा काय दोष? शेठजींनी अगोदर जे ट्रस्टी ठरवले की विश्वस्त आहेत ठरवले. आणि मुख्य म्हणजे असं आहे, आपण ज्या वातावरणात वाढतो आहोत, सर्व धर्मांना मानतो, सगळ्यांनाच आपली धर्माची बांधिलकी आहे, त्याच्यामध्ये असं काही समजायचं कारण नाही. आणि जेवढं वाचलं त्याप्रमाणे मंदिरावरती तुमच्या व्यवहारामध्ये कुठेही बाधा येणार नव्हती, इफ आय एम करेक्ट. त्याचबरोबर जी बोर्डिंग होती त्याचं सुद्धा रिडेव्हलपमेंट होणार होतं, हेही बरोबर आहे. पण मग दृष्टिकोन काय आहे ट्रस्ट? दृष्टिकोन ह्या समजुतीचा घोटाळा ज्याला आपण म्हणू, प्रार्थना स्थळ आणि मंदिर या कनोटेशनमध्ये गोंधळ झालेला आहे, जे दुर्दैवी आहे. म्हणजे ज्याला उत्तर नाही. मंदिर नाही हे कुणी नाकारतच नाही, सुरुवातीपासून आहे. आम्ही मंदिरात यायचं, इथं दानपेटीतली 6 महिन्यांनी एकदा मुलांसमोर सगळे दानपेटी उघडायचं. सो मंदिर आहे का नाही हा वादाचा विषयच नाहीये. मंदिर आहे, मंदिर राहणार, हॉस्टेल आहे, हॉस्टेल होणार, हे पहिल्यापासून या ह्याच्यामध्ये आहे.
मी जरा यांच्या वतीनं पण सांगतो, कारण मी ते पूर्ण वाचलंय. माझ्या असं लक्षात आलं की जैन मंदिर असेल किंवा बोर्डिंग असेल त्या संदर्भामध्ये त्यांनी जो व्यवहार केलाय तो त्यांना बाजूला ठेवून केलाय. फक्त अडचण काय झाली आहे की जैन बांधवांसाठी ही खूप आता आत्मीयतेची गोष्ट झालेली आहे. त्यांचं असं मत आहे की 230 कोटीला जो व्यवहार झाला, तुम्ही त्या ट्रस्ट आहात, आम्ही पण ते पैसे दिले असते. त्याच्यावर मी आता काही भाष्य करू शकत नाही, कारण हा रेफरन्स फक्त मंदिर आणि हॉस्टेल ह्याच्या बाबतीचं क्लॅरिफिकेशन मी खात्रीपूर्वक देतो, कारण त्याला मी साक्षीदार आहे. आणि आजही आपण मंदिरामध्ये उभारलेलो आहोत. मंदिराचं अस्तित्व कोणीही नाकारत नाही आहे पहिल्यापासून, आणि मंदिराला काहीही इवन रिडेव्हलपमेंटच्या वेळेसुद्धा रिलोकेट होणार नाही. हे काय रिलोकेट होणार नाही, रिलोकेट होणार नाही, याला कुठली इजा होणार नाही, अशा पद्धतीनेच नियोजन करण्याचं पूर्वीपासून ठरलं. बोर्डिंगचं काय होणार आहे? बोर्डिंग सुद्धा याच ठिकाणी उभा राहणार आणि अद्ययावत सुविधा, ज्याला 2-3 मुलामध्ये एक टॉयलेट, बाथरूम, अशा पद्धतीची शिक्षणाला पोषक वातावरण राहील अशा पद्धतीची इमारत उभी करायचा मानस आहे. आणि मग तुमचा दृष्टिकोन काय होता? शेवटी तुम्ही इंटरनली चर्चा झाली असणार की इंटरनली काय चर्चेमध्ये असंच होतं या ह्याच्यामध्ये की सध्या पुढं चौफेर वाढत आहे. आपण एकेकाळी आपल्या पूर्वजांनी मध्यवर्ती ठिकाण म्हणून, त्यावेळेसही हे बाहेरच होतं, शहराच्या बाहेरच मफतलाल बंगला होता, त्यावेळेस जशी जागा घेतली तशी आजही आपण पिंपरी चिंचवड, हडपसर, बावधन, वारजे अशा निरनिराळ्या ठिकाणी एक जागा घेऊयात आणि तिथं अशा पद्धतीचे हॉस्टेल मुलांसाठी असले पाहिजे, मी तुम्हाला संधी देणार. अशा पद्धतीची एक विचारधारा ट्रस्टींच्या बैठकीमध्ये उत्पन्न झाली. आणि त्याच्यासाठी म्हणून काय जर करायचं झालं तर आपण अशा पद्धतीने मार्गक्रमण करू का, असा विचाराने हे पुढे न्यायचं ठरलं. त्याच्यामध्ये प्रांजळ, शुद्ध आणि समाजहिताचा हेतू. त्यांचं म्हणणं मांडल्यानंतर सुद्धा याला जागा विकून इथे ते भाड्याने जागा घेऊन इथे हॉस्टेल बांधून देणार आहे. आणि हा स्ट्रक्चर खराब आहे का? हा स्ट्रक्चर खराब आहे. हे बघा, ऐका ना, त्यांना बोलायची संधी तर दिली पाहिजे. तुम्ही तुमचं म्हणणं मांडता, ते त्यांचं असं म्हणणं आहे की जागा भाड्याने घेऊन तुम्ही ते हॉस्टेल हलवणार आहात. प्रश्न ह्याच्यावरती ही चर्चा होत नाही. माझे सगळ्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जे मुद्दे पहिल्यांदा सर ऐका ना, हे बघा, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. सर ऐका ना, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. ट्रस्टीला त्यांची बाजू मांडू द्या आणि तुम्हाला तुमचं काय. त्यांचं असं म्हणणं तुम्ही भाड्याने घेताय. परपेच्युअल लीज म्हणून एक जी कन्सेप्ट आहे 999 वर्षाचा, ही ॲज गुड ॲज मालकी असते जे कुठल्या ह्याच्यामध्ये गेली. आणि ह्या कायदेशीर बाबीवर आत्ता ह्या अशा पद्धतीने चर्चा नाही होऊ शकत, कारण हा ऑलरेडी कोर्टासमोर प्रलंबित प्रकरण आहे. डू यू रिग्रेट? No means now this particular situation will be decided by charity commissioner, or amicably handled it. if So it is well. amicably handled it, I would say it is blessing of God, whichever we believe, whether it is Mahavir, whether it is Balaji, whether whosoever. तुमचा काय मुद्दा होता? ते सगळ्या प्रश्नाची उत्तर देत आहेत. अगदी शांतपणे सांगा. ते असं कुठलाच प्रश्न टाळत नाही. मी स्वतः यामध्ये पिटिशनर आहे. ती जी चॅरिटी कमिशनरची ऑर्डर झालेली आहे, सुरुवातीला. 4 यांनी जे ऍप्लिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये मी कागद दाखवतो, यांनी मला दाखवावं मुद्दा काय सांगा की प्रेयर हॉल कुठे आहे, यांनी मला दाखवावं. मी त्याच्यामध्ये प्रेयर हॉल कुठे गेले आपल्या ईशान? तुम्ही सांगा. यांनी काय दाखवतो. एक मिनिट मी सांगतो. यांनी प्रेयर हॉल त्या शांतपणेच बोलतोय आपण. तुमचा मुद्दा काय की प्रेयर हॉल कुठे आहे? एक मिनिट. त्यांचं म्हणणं आहे की प्रेयर हॉल कुठे आहे. तुमचं काय म्हणणं आहे? प्रेयर हॉल ह्याचा उल्लेख आहे, अनेक्स बघितलं त्याला, तर मी आता लिगलचा माणूस सांगू शकेल मला, पण हे कुठल्याही परिस्थितीत आजही मी इथं सांगतो की असा कुठलाही उद्देश नाही, कुठलीही पहिल्यापासूनची भावना नाही. सुरेंद्रला जर विचाराल तुम्ही, तुमच्या म्हणजे मुलांपासून सगळे इथे 40 वर्ष काम पहिली कंडिशन आम्ही अशीच ठाकली होती दोघांनी
आणि ह्यांनी मला विनंती केली होती की सर इथं जर काही रिडेव्हलपमेंटचं जर झालं तर पहिल्यांदा मंदिराला हात लावू नका, हात लागता उपयोगी नाही. त्यांचं म्हणणं की आणि मंदिराला तेच थांबा, पुढे एक नेलं. मुद्दा कळला. त्यांचं म्हणणं असं की मंदिर ऐका तसं. आता तुमचं प्रत्येक मुद्द्याचे उत्तर ते देत आहेत. त्यांचं म्हणणं की मंदिराला कुठेही हात लागणार नाहीये, ते आमच्या पहिल्याच अग्रीमेंटमध्ये. व्हॉट इज युअर नेक्स्ट पॉईंट? आता यांनी एक मिनिट मला बोलू द्या ना. आता ते इतके शांतपणे उत्तर दिलं, हे पहिल्यांदा महाराष्ट्र मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय ना. दुसरा मुद्दा काय? तर आता कसं आहे, यांनी जे ऍप्लिकेशन केलं त्याच्यात तर आम्हाला तर दिसलं नाही. ते म्हणतात ठीक ऑन रेकॉर्ड आहे, हा, ठीक महाराष्ट्राला आहे. सांगतोय ते. दुसरी गोष्ट, यांनी जे ऍग्रीमेंट टू सेल केलं त्याच्या कुठल्याही प्लॅन मध्ये यांनी मंदिर दाखवलेलं नाहीये. सर, is this true? प्लॅन मध्ये नाहीये. आहे थांबा, नाही मला दादा होतं. आम्ही बघितलं. हे बघा, ईशान कुठे गेला? जर त्यांचे लिगल ॲडवायझर येऊ देत, ते आले की आपण तोही मुद्दा मांडून घेऊ. मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्राला हे नीट कळत आहे. तुमच्या मताप्रमाणे थांबा, तोच मुद्दा तुमच्या मताप्रमाणे ते प्लॅन मध्ये आहे. माझ्या मताप्रमाणे 2 प्रिन्सिपल डिसिजन ट्रस्टी म्हणून आम्ही घेतलेले आहेत. हॉस्टेल इथेच राहणार, ॲडिशनल कॅपॅसिटीचं ॲडिशनल फॅसिलिटीचं राहणार, मंदिर इथंच राहणार आहे. त्या मंदिराला इव्हन कन्स्ट्रक्शनच्या वेळेस सुद्धा धक्का लागणार नाही, लागू देणार नाही. Clear थांबा सर. हे बघा, हे पिटिशनर आहेत आणि हे त्या व्यवहारातले ट्रस्टी आहेत. हे दोघं समोरासमोर बोलतात. पुढचा मुद्दा आता हे काय? जे हे म्हणतात, तुम्हाला पटलं का? नाही, निसंदिग्धपणे पटलं का नाही तुम्हाला? नाही, मला पहिल्या दिवशीपासून पटलेलं ठीक नाहीये. आहे, पुढचा मुद्दा आता काय? दुसरी गोष्ट, हे जे म्हणतात ही बिल्डिंग मोडकळीस आलेली आहे. त्यांच्या धर्मदाय आयुक्ताकडे केलेल्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलेलं की ही मोडकळीस आलेली बिल्डिंग आहे. तुम्ही दाखवा सगळ्यांना. हे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट झालं. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. structural audit आता त्याच्यावर जो मुद्दा कोर्टासमोर आहे, आर्ग्युमेंट तुमचे होतील, आमचे पण होतील. ते आर्ग्युमेंट आत्ता इथं एकमेकाशी बोलणं हे बरोबर होणार नाही. तू वकील आहेत. सर, स्ट्रक्चरल ऑडिट झाले की नाही नाही, ते स्ट्रक्चरल ऑडिट झालं हा सगळा पार्ट आपल्या आर्ग्युमेंटच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे त्याच्यावर नाही, ऐका एवढ्या शांतपणे सांगतो. हे तुम्हाला मी पहिल्यांदाच कशासाठी हा प्रयत्न करतोय शांतपणे तुम्हाला लोकांना सांगण्याचा. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मी काही फार रिच फॅमिलीमधून आलो आणि असा काही करायचा हा विचार नाही. एक गोष्ट आहे याच्यामध्ये, आपल्या ज्या धार्मिक भावना आहेत त्या धार्मिक भावना आणि इथून पुढे होणारी डेव्हलपमेंट समाजासाठी जी करायची आहे या प्रमोटर्सना, या ट्रस्टच्या, ती थांबू नये, त्याला खीळ बसू नये. अदरवाईज काय होणार, हे प्रकरण कोर्टात वर्षानुवर्षे जाणार आहे, ती परिस्थिती राहणार. त्याच्याऐवजी हे जर सगळं व्यवस्थित झालं असतं, आज 3-4 ठिकाणी हॉस्टेल निर्माण झाले असते, आपल्या समाजातल्या मुलांना फायदा झाला असता. तो आता वंचित राहतील ती मुलं. व्हॉट इज युअर तुमचं काय? आता त्यांनी कसं आहे, सांगितलं की आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करायचंच आहे. बरोबर रिडेव्हलपमेंट यांना करायची आहे. परंतु रिडेव्हलपमेंट मागचं काय कारण होतं असं ते सांगितलं ना, त्यांनी जे समाजासाठी आणखी हे आपण- नाही नाही समाजाचं जे थांब. कारण आहे ते- आता त्यांनी जे ते क्षुद्र सांगितलं, कारण आहे. एक मिनिट मला बोलू द्या. तेच petitioner आहे. आता त्यांनी जे कारण सांगितलं की इथे रिडेव्हलपमेंट होणार आणि नवीन हे बनणार आहे. इथे आता सध्याची कॅपॅसिटी 235 ते 235 मुलांची आहे. त्यांनी रिड्यूस करून 150 केली आहे. Is it true? हे पण स्पष्ट किती झाले? मी वैयक्तिक सांगतो, फॉरगेट अबाउट ट्रस्टी, त्याच्यावर तर विश्वास ठेवा. असं काही झालेलं नाही आणि होऊन राहणार नाही. किती झाले? आता capacity आत्ताच्या कपॅसिटीचा प्लॅन बघितला तर साधारण 30 मुलं एका 30 नाही 300, म्हणजे किमान 250 तरी मुलं होऊ शकतात. किमान म्हणतोय मी. मला एक उपप्रश्नाचं उदाहरण द्या, उत्तर द्या. ते जे तुम्ही 1 लाख स्क्वेअर फीटची डेव्हलपमेंट करणार आहात, त्याचा जैन समुदायासाठी पुढे काय उपयोग? कुठल्या 1 लाख स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आहे, त्यातलं 10,000 स्क्वेअर फीटचं हे कन्स्ट्रक्शन आहे, 50% एक कमर्शियल आणि रेसिडेन्शियल आहे. हे समाजाच्या उपयोगाचं कसं आहे ते एकदा सांगा. म्हणजे प्रश्न मिटतो. ह्या सेल प्रोसीड मधनं जे काही पैसे येणार तेच पैसे रिडिप्लॉय करून आजच्या पद्धतीचं जे सेटअप इथं तयार केलंय तोच सेटअप तिकडे तयार होणार निरनिराळ्या ठिकाणी. निर्णय म्हणजे कुठे सांगितलं ना आता, पुण्याच्या चौफेर जिथं आता नवीन कॉलेजेस निघालेली आहेत त्या ठिकाणी जर असं हॉस्टेल उत्पन्न करता आलं. तसा प्लॅन आहे? हो. डू यू बिलीव्ह ऑन दिस? हे म्हणतात की इथून मिळालेले पैसे जे आहेत ते शहराच्या आजूबाजूला नेऊन आम्ही ते का करायचं? आणि
आणि हे रेकॉर्डवर आलेले आहे. चेअरमनच्या ट्रस्टनी स्वतःच्या सहीनी सर्व समाजाला अपील केलेलं आहे की ही असं पद्धत केलेलं आहे असं. त्याच्यानंतर त्याच्यामधनं अनेक जी स्कॉलरशिप, त्याच्यानंतर परदेशी प्रवास, ह्याच्यासाठी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण काही त्याच्यामध्ये मदत, असे अनेक प्लॅन. हे सगळे प्लॅन येणाऱ्या पैशातून चॅरिटी कमिशनरच्या अप्रुव्हल जर मिळालं तरच ते येणार आहेत. कारण हा पैसा जो येणार आहे तो सगळा पैसा चॅरिटी कमिशनरनी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवायला सांगितलेला आहे आणि तो विड्रॉल करायच्या आधी चॅरिटी कमिशनरची परवानगी पाहिजे. इतके एअर टाईट ज्याला आपण म्हणतो. अडचण काय झाली मी तुम्हाला सांगतो. हे खूप तुम्ही उपयोगाचं सांगितलं. मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं ते ज्या गतीनं सगळा व्यवहार झाला ना त्याच्यामुळे जरा लोकांच्या मनात संशय आला. ही गती काय नाही, गती का आहे आणि गती का असू नये हा प्रश्न आता त्या संस्थांचा आहे. पण ह्या मागचा मूळ उद्देश, संस्थापकांचा उद्देश समाजासाठी काहीतरी करायचं आणि त्याचा रोडमॅप हा पूर्ण डोळ्यासमोर असताना जी गोष्ट गतिमान पद्धतीने आम्ही करायला गेलो त्याच्यामध्ये दुर्दैवानी, गैरसमजानी खीळ बसली, याचाच खेद वाटतो. बाकी याच्यामध्ये काही पहिल्यांदा हे सांगितलं की यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं. सर्वात महत्त्वाचं असं आहे जे आतापर्यंत कुठंच नाही, हे एक्सक्लुझिव्ह आज फर्स्ट टाइम बोलतोय या विषयावर. 31 मेला शरद पवार साहेबांनी चकोर दोशी जे चेअरमन आहेत त्यांना फोन लावलेला की नेमकं काय विषय, तुम्ही जागा विकतायत का. त्यावेळेस चकोर दोशीजींनी असं सांगितलेलं की हो, आम्ही ती जागा विकलेली आहे आणि त्या प्रक्रियेत आहोत. तर पवार साहेबांनी सांगितलं की त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आता की विद्यार्थ्यांची जास्त मागणी आहे जे संभाषणाशी आहे. तर त्यावेळेस बोलायचं असेल तर सगळं नीट आवाज व्यवस्थित येणार नाही, जेवढा येईल तेवढा. तर त्यावेळेस पवार साहेबांनी यांना असं सांगितलेलं अहो ते पहिल्यांदा त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलेलं की विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे, दुप्पट जागा करून देण्यात यावी. आणि हे जे म्हणतात 150चं नाही, त्यावेळेस 150ची कॅपॅसिटी आहे, 150चं ठरलेलं आहे असं चकोर दोशींनी पवार साहेबांना सांगितलेलं. त्यावेळेस नाही त्यावेळेस पवार साहेबांनी त्यांना परत सांगितलं एकदा नाही तुम्ही याच्यावर विचार करावा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं 300 जागा करू, आम्ही नाही असं चकोर दोशी जे चेअरमन आहे ट्रस्टचे जे अध्यक्ष त्यांनी सांगितलेलं. त्यानंतर पवार साहेब त्यांना एवढं स्पष्ट म्हटलं की तुम्ही उद्या या विद्यार्थ्यांना भेटा, त्यांच्यावर चर्चा करा आणि जे काही असेल तुम्ही असं आहे की ऑन रेकॉर्डवरती ऐका मला बोलू दे. ऑन रेकॉर्डवरती ट्रस्टीनी असं म्हटलंय की हा पैसा हा शरद पवारांच्या संदर्भातला व्यवहाराचा म्हणजे त्याचा काही संवाद होता त्याचा हा पुरावा तोही तुम्ही पहिल्यांदा बघताय. माझं म्हणणं असं आहे की या संदर्भामध्ये ट्रस्टीनी निसंदिग्ध त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्या मनातले जेवढे प्रश्न आहेत त्या सगळ्याचे मी उत्तरं देतोच आहे. कुठेही तो पैसा जाणार नाही, पण तरी पिटिशनरच्या मनात काहीतरी महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं ज्या गतीनं हा व्यवहार झाला आणि त्या सगळ्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळांचं नाव येत आहे म्हणून तो जास्त चर्चेत आहे. आणखी कुठला प्रश्न आहे त्यांनी त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पिटिशनर आहे. हो, आम्ही पण पिटिशनर आहोत. सगळ्यात महत्त्वाचं मी माजी विद्यार्थी आहे. आम्ही पण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 11 जानेवारी 2025 ह्या वर्षी 11 जानेवारीला आमचा मेळावा झाला होता माजी विद्यार्थ्यांचा. त्या मेळाव्यात ट्रस्टी चकोर गांधीजी जे आहेत ज्यांनी ऑलरेडी आता राजीनामा दिला आहे त्यांनी ऑन रेकॉर्ड म्हणलं, त्याचा व्हिडिओ आहे आमच्याकडे. ऑन रेकॉर्ड त्यांनी म्हणलं होतं की आम्ही ही बिल्डिंग रिडेव्हलप करणार, विकणार कुठंही म्हणलेले नव्हते. त्यानंतर ते म्हणले की आम्ही 150 पोरांचं नवीन मॉडर्न सुसज्ज असं हॉस्टेल बनवणार आहे. ह्या बिल्डिंगचं निर्माण हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी SCCनी बेस्ट इंजिनियर्सनी केलं आहे. आम्ही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं आहे. ह्या बिल्डिंगला अजून काही 50-100 वर्ष काही होत नाही हे ऑन रेकॉर्ड म्हणलेत. जे ट्रस्टींनी ऑलरेडी राजीनामा दिला आहे हे सांगून त्यांच्या राजीनामात त्यांनी म्हणलं की कुठेतरी चुकीचा व्यवहार झाला आहे, मला बऱ्याच गोष्टी अंधारात ठेवल्या गेल्या होत्या त्यामुळे मी राजीनामा देतोय हे सांगून त्यांनी राजीनामा दिला. आणि बरोबर ते 11 जानेवारीच्या मेळाव्यानंतर 13 फेब्रुवारीच्या अर्धात हे म्हणतात डिलॅपिटेड कंडिशन आहे, बोडखळी चाललेलं आहे, पडायला आलं. एका महिन्यातच कसं एका महिन्यात डिलॅपिटेड होतं? एका महिन्यात दोन प्रश्न थांबा. तुमचा दोन्ही मुद्दा मला दोन मुद्दे उपस्थित केले. एका ट्रस्टीनी तुमच्याशी मतभेद झाल्यामुळे राजीनामा दिला आणि दुसरं डायलॅपिडेटेड बिल्डिंग नसताना तुम्ही ते करत आहात. आता 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परत एक गोष्ट इथं स्पष्ट करू इच्छितो मी की एखाद्या रिडेव्हलपमेंटसाठी किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी ते काही क्रायटेरियाज असतात. त्या क्रायटेरियाला धरून डिलॅपिलेटेड म्हणजे अगदी पडलेलीच पाहिजे असं नाही. आतल्या भिंतीचे पोपडे गेलेले आहेत. वायरिंग सगळं 2-1.5 वर्षापूर्वी संपूर्ण एंटायर कॅम्पसचं बदलून घेतलं का तर पाणी झिरपून त्याच्यामधनं
मुलांना शॉक वगैरे बसू नये. हा डिलॅपिलेटेड ह्या शब्दावर अडून बसण्याऐवजी त्याच्या मागची भावना बघावी जैन समाजाने आणि माझ्या बांधवांनी, अशी मला विनंती करायची. काय आहे, काही वेळा बोलताना आपण एखादा शब्द, तो शब्द म्हणजे संपूर्ण भावविश्व होत नाही. दैनंदिन व्यवहारात बोलताना असेल, पण ह्याच्या मागची भावना मी इतक्या प्रांजळपणे आणि इतक्या स्पष्टपणे स्पष्ट करतो आहे की समाजाच्या भल्यासाठी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ आधी डोक्यात रोवली गेली ट्रस्टींच्या. त्यानुसार पुढच्या घटना घडत गेल्या. आणि किती दिवसापासून तुमच्या डोक्यात विचार होता साधारणपणे हा म्हणजे साधारण इवन तुमचं हे कधी झालं होतं रे? 11 जानेवारी. 11 जानेवारीच्या आधी साधारण 1 वर्ष. खरंय ते खरं बोलू आपण. काय त्याच्यात आहे की नाही? इतक्या स्पष्टपणे वाटतं पहिल्यांदाच असं मी सांगतोय ना, अहो मी या मुलांबरोबर ते मुंबईला भेटायला आले होते चेअरमनना, त्यावेळेस पण हा विषय झाला होता आपला. तुमचं म्हणणं असं की तुझं डिलॅपिडेटेड किंवा अगदीच खराब झालेली वगैरे वास्तूचा तुम्ही संदर्भ वेगळा लावला, त्यांचं म्हणणं वेगळं आहे. पण तुमच्या आणि ट्रस्टीचे मतभेद झाले हे तरी खरं आहे का? ट्रस्टीचे मतभेद व्हायचं कारण नव्हतं, कारण सुसंवादाचा इथे कुठेतरी अभाव झाला असं मला वाटतं. कारण ह्याच्यामध्ये 2 भिन्न विचारसरणी नाहीच आहेत आणि ट्रस्टी ही समाजाचेच आहेत. ट्रस्टी काही इतर समाजातले आले आहेत का? आणि दुसरी गोष्ट, ट्रस्टीच्या बायलॉजमध्ये जे जे काही लिहिलेले तेच पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. नाही, पण त्यांचे तुमचे मतभेद झाले हे तर दिसतं. कुणाचं He has resigned. मतभेद म्हणणार का गैरसमजामुळे उत्पन्न झालेली परिस्थिती म्हणणार, हे आपण ठरवूया. Whatever. आमचं एकच म्हणणं आहे की हे जे काही मतभेद किंवा गैरसमज आहेत हे समाजाने आवाज उठवल्या. आता एक शेवटचा मुद्दा आपण घेऊ, नंतर थांबूया. नाही ऐका, एक शेवटचा मुद्दा घेऊ. तुम्ही या सगळ्यांना ना, तुम्ही ट्रस्टी आहात म्हणून आणि त्यांचे प्रतिनिधी आहात, मी फक्त एकच मुद्दा मांडणार आहे त्यांच्याकडनं. एकच मुद्दा क्लिअर करून आपण सांगा फायनली तुमचं काय म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? एका वाक्यात रद्द झाला. सेल डीड रद्द व्हायला पाहिजे. रिडेव्हलपमेंटचा अर्थ मल्टी रोड बिल्डिंग बांधणे नाही, रद्द व्हायला पाहिजे सगळं. रद्द व्हायला पाहिजे. मला वाटतं की हा व्यवहार रद्द व्हायला पाहिजे. रिपेअरसाठी विक्रीशिवाय महत्त्वाचा समाज पुरावा सापडला 1958 समाज करू शकतो. काय हा एक मूर्ती आहे की आता आम्ही त्याच्या मूर्तीवरती प्रशस्ती लिहिलेली असती, तर ती मूर्ती कस्तुरबाई वालचंद दोशी हे या इथले जे मेन जे होते मुख्य वालचंद दोशी त्यांच्या पत्नीने एक मूर्ती जी इथं दान दिलेली आहे त्याच्यावरती प्रशस्ती लिहिलेली आहे की ही मूर्ती किती जुनी आहे आणि ते प्रशस्ती मी हा वाद कधी नव्हताच ना. मंदिर जुनं आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. एक मिनिट सर्व मी वकील आहे, मी आर्ग्युमेंट केलं. कागदपत्री यांनी जो अर्ज केला चॅरिटी कमिशनरकडे त्याच्यामध्ये मंदिर कुठे नाही, कुठल्याही कॉर्पोरेशनच्या अर्जात मंदिर नाही, यांच्या कुठल्याही प्लॅन मध्ये मंदिर नाही. सँक्शन प्लॅन ज्यावेळेस दबाव वाढला त्यावेळेस यांनी शेवटच्या प्लॅन मध्ये मंदिर प्रकट केलं. सेल्डीड मध्ये मंदिर नाही, जो घाण खर्चाचा बोजा केला त्या मंदिर नाही. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा दडवल्या आणि जेव्हा आक्रोश वाढला, यांनी आता हे म्हणतात की प्रार्थना स्थळी, तर प्रार्थना स्थळ आणि टेम्पल यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. धर्मांच्या अध्यात्माच्या आणि परिभाषेचा फरक आहे. प्रार्थना स्थळ हे मुस्लिमांमध्ये असतो. हो. आणि वकील साहेब एक तुम्ही आता हा सगळ्यात महत्वाचा पुरावा मांडलाय. आपण ऐका ना, आपण देवाच्या समोर आहोत आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती मला जरा महाराष्ट्राला नीट समजावून सांगायची तुमच्या माध्यमातून. ह्या सगळ्या व्यवहाराशी मुरलीधर मोहोळांचा काय संबंध आहे? मुरलीधर मोहोळ हे या इथले केंद्रीय मंत्री, या परिसराचे ते नेते, केंद्राचे प्रतिनिधी, आणि त्यांनी काल वारंवार चॅनलवर सांगितलं की विशाल गोखले माझा मित्र होता, आहे आणि राहील. जर विशाल गोखलेने हा व्यवहार केला आहे आणि ही गोष्ट जर मुरलीधर मोहोळांना माहित नाही असं होऊ शकत नाही. आमची समाजाच्या वतीने त्यांना विनम्र विनंती आहे. एकच मिनिट मी सगळ्या समाजातल्या मंडळींना विचारतो, तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं या सगळ्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळांचा संबंध एक मिनिट इज डिनाइंग इट कम्प्लिटली. मी त्यांना आम्ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की तुम्ही फक्त एक गोष्ट सांगा की हा व्यवहार चुकीचा झालेला आहे. सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. मी भगवंतांच्या मूर्तीसमोर बोलतोय सगळ्यांना. आणि आपण मंदिर गायब केलं, त्यांनी त्यांच्या मित्राचा कान पकडावा, त्याला सांगावं तुझी जरी फसवणूक झाली असेल, समजा ट्रस्टीने विशाल गोखले फसवणूक केली असेल, मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेला इथं घेऊन यावं मंदिरासमोर, त्यांनी घोषित करावं हा व्यवहार रद्द झाला, त्यांचे जे पैसे आहे या ट्रस्टीने द्यायची भाग द्यायची आमची एकच प्रश्न मी आता तुमच्या वतीने ट्रस्टीला विचारतो. सर, टू बी ऑनेस्ट अँड टू बी फ्रँक,
या सगळ्या व्यवहाराची मुरलीधर मोहोळांचा काही संबंध आहे का? आमच्या दृष्टीने अजिबात नाही. वकील साहेब त्यांना संधी दिली पाहिजे ना, असं नाहीये ना ते. नाही असं नाही, बघा ऐका ना, तुम्ही तुमची बाजू मांडली, त्यांना त्यांचं म्हणणं त्याच्यात काही संबंध नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या दृष्टीप्रमाणे केव्हाही ती व्यक्ती या पूर्ण व्यवहारामध्ये कधीही मला आढळली नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. असं आहे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडला, त्याने तुमचा मुद्दा मांडला. मंदिरामध्ये आपण उभा आहोत, काय पद्धतीचं हे सगळं प्रकरण आलंय बघा. शासकीय कर्मचारी इथे आले, मंदिराची वकील साहेब आता गळाभेट पण करता येते. वकील साहेब वकील साहेब मला ती 1958 ची मूर्ती दाखवा मला. कुठे मूर्ती? पंडित बोला. हे काय पद्धतीचं प्रकरण आता आलंय बघा. सगळ्या समाजाचा विरोध आहे. आपण या मूर्तीला स्पर्श नाही करू शकत, पण एक मोठा पुरावा जो कोर्टामध्ये येणार आहे. नाही ऐका ना, असं आहे की सगळ्यात दरम्यानची श्रद्धा महत्वाची. यापैकी कुणीही मूर्तीला हात लावणार नाही यांच्या सहित पंडितजी येत आहेत, आणि आता हाच सगळ्यात मोठा पुरावा कोर्टासमोर जाईल की हे पण याचा संदर्भ आला कुठे? नाही याचं कारण कसं आहे की सुरुवातीला सुरुवातीला असा प्रश्न आला की इथं मंदिर आहे की नाही आहे. कागदपत्र रेकॉर्डवरनं मंदिर गायब झालं, कुठले दस्तावेज. काल आम्ही जेव्हा चॅरिटी समोरकडे आर्ग्युमेंट केलं कौलुते साहेबांकडे, तर कौलुते साहेबांनी मला पहिला प्रश्न विचारला की त्यांनी त्यांचा रेकॉर्ड मागवलं. ते म्हणे त्यांच्या रेकॉर्डमध्ये मंदिर कुठे नाहीये, आणि तुम्ही म्हणता की इथं मंदिर आहे, तर आम्ही कोणाचं खरं मानायचं? म्हटलं व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. मग तुम्ही असं करा, तुमच्या अधिकारामध्ये पुण्याचा तुमचा प्रतिनिधी पाठवा, तिथं मंदिर आहे का नाही हे शाश्वती करा. मग ते म्हटलं हे बरोबर आहे, तुम्ही म्हणतात मंदिर आहे आणि ट्रस्टीच्या अर्जात मंदिराचा उल्लेखच नाही कुठं, मग आता खरं कुणाचं मानायचं? म्हटलं एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं, मंदिर आहे का नाही त्यासाठी तुम्ही माणूस पाठवा इथं आणि तुम्ही पाणी करा. आता सगळे माध्यमांसमोर ही पाणी सुरू आहे, आणि माध्यमासमोर पाणी सुरू आहे. आता मंदिराचा व्याख्या काय? मंदिर आता ते इथे हे म्हणतील की एवढंच मंदिर आहे 3x3चं. मंदिराचं डेफिनेशन राम मंदिरच्या जजमेंट मध्ये माननीय प्रांगण सगळं त्याच्यामध्ये पाण्याची विहीर, सगळं झाडं. आपल्या दृष्टीने हे गर्भगृह आहे, हे गर्भगृह आहे, त्यानंतर सभा मंडप आहे, हो प्रार्थना स्थळ आहे, बाहेर भोजनशाळा आहे, वेदी आहे. आता ते सगळ्यात मोठा पुरावा आता बघूया आपण. पण आर्ग्युमेंट मध्ये या मंदिराला ठेवूनच सगळी आर्ग्युमेंट झाली. त्या दिवशी जी तात्कालिक परिस्थिती होती, त्या दिवशी तारीख पण नव्हती. समाजाच्या 20 तारखेला मोर्चा निघाला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप मोठं सहकार्य केलं. स्वतः फडणवीस साहेबांनी यात हस्तक्षेप केला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल. हस्तक्षेप म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला कुठेही तुमच्यावर अन्याय होणार नाही. मी बोललो, समक्ष बोललो, आम्ही दोघं होतो, आम्ही त्यांना भेटलो. फडणवीसांशी फोनवरती. एक मोठी बातमी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला. अर्थात त्याच्या मागे ज्या पद्धतीने जैन बांधवांच्या भावना आहेत तोही मुद्दा. किती वेळ बोलला त्यांच्याशी? जवळजवळ 15 मिनिटं तरी आम्ही बोललो असणार आहे. नाही, इथे किवळेला जे सिम्बायसिस कॉलेज आहे तिथे जो कार्यक्रम होता, आपले राजनाथ सिंग साहेब आले होते आणि सीएम साहेब आले होते. तिथे आम्ही भेटलो, त्यांना सगळे कागद दाखवलेत, त्यांना सगळी वस्तुस्थिती मांडली. त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये आले का ह्याच्यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार होतोय. तर त्यांनी आम्हाला कागदपत्र बघून त्यांनी आम्हाला विचारलं की काय ह्याच्यामध्ये तुमची अपेक्षा आहे. आम्ही म्हणलं चॅरिटी कमिशनर साहेबांसमोर आमचा अर्ज पेंडिंग आहे, आम्हाला हिअरिंग भेटत नाहीये वेळेवर. तर ते म्हणले तुमची मागणी काय आहे, तर मला मी तशा सूचना देतो. तर त्यांनी तात्कालिक त्याच्यामध्ये हिअरिंग घ्यायला सांगितली. डेट होती 28 तारखेची, त्यांनी 21 तारखेला आमची हिअरिंग लावून दिली. आणि त्या दिवशी आम्ही या सगळ्या मागण्या जेव्हा आमची वस्तुस्थिती मांडली, मला वाटतं तर पंडितजी आलेले आहेत. पंडितजींना रस्ता देऊ आपण, कारण आता हा जो पुरावा आहे तोच कोर्टामध्ये सगळ्यात महत्वाचा ठरेल आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने ही चर्चा होईल. तुम्ही बाहेर बघत आहात, चॅरिटी कमिशनरचे लोक हे त्यांच्या मोजणीचं पंडितजी 1-2 मिनिट थांबा फक्त. मला चॅरिटी कमिशनरचे लोक बाहेरच्या बाजूला जे मोजणी करतायत तेही तुम्हाला मी दाखवतो. हे अजूनही काम सुरू आहे. बाहेरच्या बाजूनं पूर्ण मंदिराचं प्रांगण आणि तो परिसर बघितला जातो आहे. त्याचे मोजमाप सुरू आहे. टेप घेऊन शासकीय कर्मचारी आज इथे आलेले आहेत. पण सगळ्यात मोठा पुरावा जो आहे तो इथे आहे, तो पंडितजी दाखवणार आहेत आणि त्याच्यात आपण बघूया. पंडितजी नमस्कार. हा पंडितजी, मूर्ती हा पुरावा पंडितजी दाखवत आहेत आणि त्याच्यात तेच सांगा, तुम्ही सांगा.
गांधी सरांना विचारायचं. नाही हे नाव आहे ना बघा इथं कस्तुरबाई वालचंद जोशी हे म्हणजे इथले जे मूळचे वालचंद जोशी पत्नी त्या काळी त्यांनी हे दिलंय. याच्यामध्ये तारीख पण लिहिली. बदला त्यांना दाखवा. वीर संवंत बदला सांगा पंडितजी काय लिहिले तुमच्या हस्ताने सांगा. वीर संवंत 2461 90 वर्ष जुनी मूर्ती. 90 वर्ष जुनी मूर्ती. हाच सगळ्यात मोठा पुरावा आता कोर्टासमोर असणार आहे. आणि बाहेर ट्रस्टींच्या संदर्भामध्ये मुळात हे स्वतः समाज हे रिडेव्हलपमेंटला सक्षम असताना हे केलं हे चूक झालेली आहे. बरोबर आहे. जैन समाज इतका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की हा समाज 230 कोटी रुपये कधीही उभा करू शकतो. कुठेही हे खराब झालेलं नाहीये, कुठेही जीर्ण झालेलं नाही. त्यामुळे हे तर सगळं गाळा बेरा दिसतोय. तर त्याच्यामध्ये असं दिसतंय ट्रस्टींच्या संदर्भामध्ये तर असं आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण हे काय चाललंय आता? काय वाद कशाचा? वाद तो एक मध्यस्थी येऊन गेला होता. त्यांची म्हणणं आहे, बाजू अजून रद्द करा, आम्ही डेव्हलप करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं पळून का चाललंय त्यांचं म्हणणं की तुम्ही गेले का ट्रस्टी? ते बघा ट्रस्टी चाललेले आहेत आणि त्यांना लोक म्हणतायत की तुम्ही ते ट्रस्टीचं असं म्हणणं आहे की ट्रस्ट डीड मध्ये आहे की समाजाकडे पहिल्यांदा जावं तुम्ही. पोलीस पण इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आणि या ठिकाणी असं दिसतंय की ट्रस्टींना लोक वेगळे प्रश्न विचारतायत. तुम्ही जर बघितलं तर ट्रस्टींना लोकांनी अक्षरशः घेराव घातलाय. का हो एवढं काय तुमचं? काय म्हणणं काय नाही ते अननेसेसरी आम्हाला आर्ग्यू करतात. त्यांना काहीच माहित नाही. जर माहिती नाहीये पब्लिक ट्रस्ट प्रायव्हेट ट्रस्टीनं धक्काबुक्की करताय. ट्रस्टीनं धक्काबुक्की सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रस्टीनं धक्काबुक्की सुरू आहे. पोलीस कर्मचारी आले. पोलीस कर्मचारी त्यांना बाजूला करतायत आणि पोलीस काय झालं तर त्या ट्रस्टींना बाहेर मोठंच नाट्य ह्या प्रांगणामध्ये घडताना दिसतंय की कुणीतरी ट्रस्टीच्या वतीनं आलं होतं आणि त्यांना हे पुढे घेऊन काय झालं नेमकं? ते अननेसेसरी सगळ्यांच्या भावना भडकवण्याचं काम करतायत. जर त्यांना यातलं काहीही माहिती नाहीये तर अननेसेसरी एकाचीच बाजू घेऊन हे करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. स्वतःची बाजू रेखाटण्यात काय केलं काय त्याने? तेच की तुम्ही अननेसेसरी हे करतायत, आर्ग्यू करतायत. जर त्यांना कुठल्याही गोष्टी माहिती नाहीये तर त्यांनी या व्यवहारात पडू नये. त्यांचे जे मित्र ट्रस्टी त्यांनी आन्सर द्यावे. चला माझ्याबरोबर चालू. हे असं दिसतंय की हे प्रकरण हे दिवसेंदिवस पुन्हा घोषणाबाजी जोरदार सुरू झालेली आहे. ते आले होते यांना मंदिर दाखवण्याचे साक्ष द्यायला. साक्ष ठिकाणी तुम्ही बघत असाल तर ते चॅरिटेबल ट्रस्ट प्रमाणे किती डोनेशन दिलं आमच्या ट्रस्टीला. तर ट्रस्टींना ज्या पद्धतीनं आता गाडीत त्यांना पोलीस कर्मचारी पण मोठ्या प्रमाणात आहेत. हे सगळंच प्रकरण आता काय व्यवस्थित आहे म्हणजे आपण आलो सामोपचारासाठी हे सगळं तुम्हाला माहित नसेल बाकी काय नाही करायचं. मला A to Z माहिती. ते ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी आणि त्यांचे बरोबर आले त्यांचे सहकारी ह्या सगळ्यांना आता या सगळ्या प्रकरणामध्ये बाहेर म्हणजे लोकांनी अक्षरशः तुमचं काय म्हणणं काय? आमचं फक्त शेल डीड अहो हे शेल रद्द करा. ट्रस्ट डीड मध्ये जे ऑब्जेक्ट आहेत ना ट्रेड ऑर्डर प्रमाणे त्यांचा काही संबंध नाही. हे कुठं पिक्चर मध्ये नाही हे. शेल डीड ट्रस्ट डीड मध्ये जे ऑब्जेक्ट आहेत ना सामाजिक संस्था सामाजिक कार्यासाठी आहेत. ह्यांनी विकायची इथं परमिशनच नाही. ह्यांनी विकलं ते विकलं त्याच्यानंतर ह्यांनी रिडेव्हलपमेंट साठी सँक्शन घेतात. पहिल्यांदा त्याच्यामध्ये FSI जास्त मिळतं. ह्यांचं जे म्हणणं आहे की 230 कोटी आम्ही समाजासाठी वापरणार. ट्रस्टी चालले परत. त्यांना काही इथे लोकांनी सहभागी होऊ दिलं नाही. त्यांचं जे काही झाले प्रश्नाचे उत्तर दिलेले बर सहभागी झाले माहिती नाही म्हणून बसले. ठीक आहे बर. तर ते त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं दिसतं आहे की आता ट्रस्टी चालले परत कारण त्यांना जे प्रश्न लोक विचारत होते. बरं ऐका ना आता आपण सगळे लोक एक शेवटच्या मुद्द्याकडे बोलूया. मला असं दिसतंय तुम्ही या पुढे तुम्ही फार जोरात त्यांना भांडला जाता. आता मला अगदी एका वाक्यामध्ये उत्तर द्या कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे.
बरं का. का देतोय थांबा कारण आता हे महाराष्ट्र तुम्हाला बघतोय टेक्निकल उत्तर मी देतो ऐका, मला टेक्निकल नको आहे मी सांगतो आता तुम्हाला. कोर्टात आता करायचं काय एका वाक्यात सांगा मला. फक्त ह्यांनी आहे एका वाक्यात हो सर. व्यवहार रद्द करणे व्यवहार रद्द पूर्ण रद्द झाली, व्यवहार हा रद्द झाला पाहिजे. हा परिसर पूर्ण मंदिर परिसर आहे, त्याचा जो विक्रीचा व्यवहार झालाय तो कॅन्सल व्हायला पाहिजे, तो पण ही त्वरित. भावना अत्यंत तीव्र आहे. मला पूर्ण खात्री आहे की जैन समुदाय जो 1.5-2 लाखाच्या समुदायाने इथे राहतो पिंपरी चिंचवड आणि पुण्यात, त्यांना दुखावणं कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणार नाही. तुम्हाला माहिती आहे की मला काय म्हणायचं ते. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत तिकडे. मुंबईमध्ये पण कबुतराच्या विषयावरती जैन समुदाय नाराज आहे, उपोषण तिथे सुरू झालंय, त्यांनी एक वेगळा राजकीय पक्ष पण काढायचा प्रयत्न केला वगैरे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे सगळं प्रकरण बघायला पाहिजे. आणि असं दिसतंय मला की हे या समुदायाच्या भावना जसं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतल्या त्या किवळीला आल्यानंतर तेच होणार जे तुम्हाला अपेक्षित आहे ते असं दिसतंय मला एकूण. विषय काय माहिती का, ही पब्लिक ट्रस्ट आहे. पब्लिक ट्रस्ट आणि दान दिलेलं त्या कबुतराच्या प्रश्नाशी आणि हा प्रश्न जोडू नये, तो स्वतंत्र मुद्दा आहे. याच्याशी नाही जोडायचं. त्याच्याशी पूर्ण जैन समाज सहमत नाही. काही मुठभर लोकांची मागणी आणि काही मुठभर लोकांचा पक्ष म्हणजे जैन समाजाचा पक्ष नव्हे. तो विषय महत्वाचा आहे. विषय महत्वाचा आहे. कबुतराला सगळे जैन हे यांनी पण नाही मला मुद्दा कळला. त्यांना असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये ह्या भावना ज्या आहेत ना, त्या भावना जर आपण बघितल्या तर ते असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर कुठले विषय आले ते तुम्हाला सांगितले. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. ही ती जैन बर्निंग आहे. आणि हा आपला मुळात ही जमीन जी आहे ना ती चॅरिटेबल त्यांनी जी दान दिले इथे आपण थांबतो. हे दान दिलेलं आहे.